हे हाय गाईज, कसे आहात? मस्त मजेत ना? आय होप सो मस्त असाल, मजेत असाल. तर आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. तर आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण इव्हिनिंगला करतोय. संडेचा सकाळचा दुपारपर्यंतचा ब्लॉग पडलेला आहे चॅनलवरती. तो पाहिला नसेल तर नक्की चॅनलला जाऊन व्हिजिट करा आणि तो पहा. आणि हा त्याचा सेकंड पार्ट आहे, जो की संध्याकाळचा इव्हिनिंग रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की सगळं सोबत अख्खा दिवस करायचा म्हटलं असता तर तो बराचसा लांब व्लॉग झाला असता, खूप लेंथी झाला असता. त्याच्यामुळे ह्याचे दोन पार्ट केलेत, एक सकाळ ते दुपारपर्यंतचा आणि हा संध्याकाळचा जो की इव्हिनिंग शूट. तर त्याच्यामध्ये आता पाहिलं का किती मस्त संध्याकाळ झालं होतं. एकदम असं सनसेट होत आलेला होता. त्याच्यानंतर मस्त असं बिर्याणीचा वेळ टाकला होता. कारण संडे म्हटलं की मोस्टली सगळ्या घरांमध्ये नॉनव्हेजच होतं. एक अर्ध घर सोडलं तर मोस्टली जेवढे नॉनव्हेज लवर आहेत त्यांच्यासाठी संडे हा स्पेशल असतो. तर इथे बिर्याणी करायला घेतली होती. तिथे आपला तांदूळ वगैरे उकळत होता आणि पाठीमागचे भरपूर आवाज येतो, त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर करते. नाहीतर रिअल आवाज ठेवायलाही काही इश्यू नाही आहे, पण असा अधूनमधून ओळी अवधूतचा काहीतरी धिंगाणा चाललेला असतो, त्याच्यामुळे तर इरिटेशन होतंय तुम्हाला पण. त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर देण्याची वेळ येते, बाकी काही नाही. तर इथं संध्याकाळचं रुटीन ठरलं होतं, कारण आमच्या ननंदबाई येणार होत्या. तर त्यांच्यासाठी स्पेशल बिर्याणीचा तांदूळ शिजायला घातलेला, जो की अर्धा शिजवलेला, तो मी इथे गाळून घेत होते. कारण की जितका आपण लवकर त्याला बाजूला करू ना, तेवढा तो मोकळा फडफडीत होतो. आणि तसा पण असा बिर्याणीचा जो की राईस असतो तो चांगलाच खुलतो, म्हणजे वेगळा सुटसुटीतच होतो. तर भात मोस्टली तुमच्याकडे सगळीकडे करत असतात, त्याच्यामुळे रेसिपी सांगायची तर काही गरज नाही आहे. आणि पण स्पेशली इथं दम बिर्याणीचा प्रोग्राम होता, कारण की मला आवडते अशी चिकन खिचडी टाईप बिर्याणी. पण इथं बाकीच्यांची डिमांड असते की दम बिर्याणी लागते. तर पाहिलं का इथं, आणि ह्या बिर्याणीला मी जास्त चिकन घातलं होतं आणि भात कमी केला होता, कारण सोमवार होता, सोमवारचं कोण खात नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं चिकन भरमसाठ ठेवायचं आणि भात थोडासा कमी घालायचा. तरी पण बऱ्यापैकी शिल्लक राहिली होती. तर इथं बघा चिकन वगैरे मी मस्त असं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. आणि ते आता पहिला भात करून घेतला, तो बाजूला काढून घेतला आणि त्याच्यानंतर आता हे मॅरिनेशन केलेलं चिकन मी शिजायला घालत आहे. तर ते चिकन आता थोडंसं पाणी सुटेपर्यंत शिजून घ्यायचं मस्त असं अर्ध, म्हणजे हा प्रोसेसवरती शिजवायचं. आणि त्याच्यानंतर मग मी काही जास्त त्याच्या लेअर वगैरे करत बसले नाही, कारण भात थोडासा होता, त्याच्यामुळे म्हटलं कुठे 2-2 लेअर करायच्या, त्यात पण ते वाढताना लय हे होतं. त्यामुळे मग फक्त आता हे शिजून घेतले आणि त्याच्यावरतीच भाताची लेअर दिलेली आणि त्याच्यावरती आपला गार्निशिंगसाठी आपला तळलेला कांदा आणि पुदिना कोथिंबीर एवढं, आणि थोडंसं काय म्हणतात स्मोक दिला होता, जो की एवढा पण स्मोक बसला नाही, कारण की कोळसा ओला होता, त्याच्यामुळे कोळसा काय एवढा फुलला पण नव्हता. पण बऱ्यापैकी मस्त बिर्याणी झाली होती, टेस्ट एकदम छान आली होती. आणि मला असं विकतच्या आणण्यापेक्षा घरची केलेली कधी पण बेटर वाटते. लोकांना असं दम बिर्याणी म्हटलं की घाट वाटतो, की भरपूर राडा होतो किंवा वेगळं वेगळं शिजवायला लागतं, त्याच्यामुळे लोक कंटाळतात. पण मला अशी घरी केल्यानंतरच अशी घसघशीत वाटते की केली किंवा खाल्ली. अशी विकतची खायला आवडत पण नाही आणि विकतची खायला आणायला पण आवडत नाही, असा विषय होतो. त्याच्यामुळे मोस्टली आमच्या घरात जेव्हा केव्हा खायची वेळ येते किंवा खाऊ वाटतं तर असे घरीच बनवून खातात, पार्सल काय कोण आणत नाही. तर मस्त आता इथं चिकन आपलं शिजत शिजत आलेलं होतं. तर कारभाऱ्यांना शूट घ्यायला लावलं की कारभारी असे अर्ध कच्चं शूट घेतात, म्हणजे थोडंसं मोबाईल धरला की त्यांना लय असं लोड येतो, लगेच म्हणतात बास का, एवढं बस का, 8 सेकंदाची बास का, हे असलं चालू असतं. त्याच्यामुळे असं जीव आल्यावानी ते पण करत असतात, अर्ध कच्चं शूट करतात. आता मला तेवढंच अपलोड करता येते, कारण की ट्रायपॉड पण नाही आहे. ट्रायपॉड आहे तर तो सेल्फी स्टिकवाला आहे, त्याच्यामध्ये त्याचं असं काय म्हणतात ते बेंड होत नाही, त्याच्यामुळे त्यात फक्त सरळ जेवढं असं सरळ आहे ती शूटिंग येते. बाकीचं अँगल वाईज जे काय आपल्याला शूट करायचं आहे ते शूट करता येत नाही, त्याच्यामुळे आहे तसं ॲडजस्ट करा तुम्ही पण. तर पाहिलं काही आता आपलं चिकन वाफलायला ठेवलं होतं. तर त्याच्यानंतर हा आपला भात बाजूला काढून ठेवलेला आहे, बाकीचं गार्निशिंगसाठीचं वेगळं. आणि इथं वाफवायची तयारी चाललेली होती चिकनची. आणि त्याच्यानंतर हे शिजत आल्यानंतरची ही प्रोसेस बघा. दही वगैरे टाकलेलं असतं, त्याच्यामुळे त्याचंच भरपूर पाणी पण सुटतंय त्याला. पण पातेलं पण हे होतं पातळ बुडाचं असल्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते, म्हणून मी नवीन ट्रिक वापरली, जी की बटाटे काय म्हणतात कट केले होते, बटाट्याच्या चकल्या वगैरे केल्या होत्या. आणि त्या चकल्या मेन म्हणजे जेवढी गॅसची फ्लेम आहे ना तेवढीच म्हणजे पातेल्याच्या
बुडाला लावल्या होत्या आणि त्याच्यावरती आपलं चिकन घातलं होतं, जेणेकरून म्हटलं लागलं तरी आपला बटाटा खाली लागेल. कारण बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की चिकन पण करपलं जातं, मग ते चिकन काही एवढी चव देत नाही. त्याच्यामुळे मग आता हे असे बटाटे लावले ना, बटाटे करपले तरी काही वाटत नाही आणि चिकन आपलं छान राहतं. त्याच्यामुळे चिकन सगळं असं नरिश एकदम शिजून निघतं आणि काय म्हणतात की बटाटे लागतात खाली, त्याच्यामुळे विषय येतच नाही. तरी पण आज अशी बिर्याणी कारभाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही उलटा गेम केला, जो की कारभारी म्हणले आधी खाली थोडा भात टाक, म्हणजे भाताची थोडीशी पातळ लेअर दे, कारण प्रत्येक वेळेस चिकनची खाली असतात, तर ह्यावेळेस भाताची देऊन बघ काय होतंय. तर त्यांच्या मनासारखं त्यांचं मन राखायला आता तुम्ही पुढे बघा की भाताची पण लेअर दिलेली आहे. तर बघा आता असे बटाटे लावलेत, त्याच्यानंतर भाताची लेअर, त्याच्यावरती मग चिकनची लेअर, परत भाताची लेअर आणि मग वाटीन स्मोक. तर मस्त अशी बिर्याणी झालेली आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये बघा एवढंच शूट केलं आहे. बाकीच्या लोकांना यायला लाजतात बुजतात, त्याच्यामुळे मी कोणाला घेत नाही. जो कोणी होऊन म्हणतो की मला यायचं आहे किंवा काही कोणाला प्रॉब्लेम नाही, अशा लोकांना मी घेते व्लॉगमध्ये. नाही तर बाकीचं फक्त मला जेवढं शूट करता येईल मी धरून किंवा मला जेवढ्या गोष्टी होतात कम्फर्टेबल तेवढ्या मी शूट करते. बाकीचं जेव्हा कोणी कम्फर्टेबल, ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो आपल्या व्लॉगमध्ये येऊ शकतो आणि त्याचं पण मोस्ट वेलकम असेल, ज्याला कोणाला यायचं असेल त्याला. तर कारभारी पण आता हळूहळू यायला लागलेले आहेत कुठेतरी, त्यांना पण हळूहळू म्हणजे येऊ वाटतं. तरी पण थोडीशी चिडचिड होती त्यांची, पण जाऊ दे आता काय, एखाद्याला सवय नसते त्याच्यामुळे एखाद्याला जबरदस्ती करण्यात पण अर्थ नाही. फक्त कसं की अधूनमधून त्यांना बोलायला आवडत नाही, फक्त दिसणं वगैरे, पण हळूहळू बोलायला पण शिकतील. तर बघू आता कसं केव्हा बोलायला शिकणार आहेत कारभारी पण ब्लॉगमध्ये. शूट करायला तर शिकले थोडं मोडकं तोडकं. तर बघा आता इथं मस्त बिर्याणीची लेअरिंग झालेली आहे. बाकी ब्लॉग कसा वाटते ते नक्की तुम्ही सांगत जा, कारण की कमेंट केलं तर तेवढंच मला पण लगेच कळतं की रिस्पॉन्स तुमचा भेटतोय म्हणून. त्याच्यामुळे तुमचं नाव गाव कमेंट कुठून कसं ते सगळं सांगितलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि ब्लॉग आवडतात नाही आवडतात ते नक्कीच सांगा, हो नाही म्हणून. तर बघा इथं त्याच्यानंतर टाकलेले आपलं भात वगैरे लावला आहे. तर मस्त आजच्या व्लॉगमध्ये एवढंच करणार आहे, कारण बाकीचं काहीच शूट नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला एवढा. तर आय होप सो तुम्हाला हा व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा जवळपास कोणी असतील त्यांना. आणि चॅनलवरती नवीन आला असेल, सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लवकर करून घ्या, जेणेकरून जेव्हा केव्हा माझे व्हिडिओ पडतील तेव्हा तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन भेटेल. त्याच्यासाठी तुम्हाला बेल आयकन पण प्रेस करून ठेवावं लागेल, ते ऑलवरती सेट केलं तर जेव्हा केव्हा व्हिडिओ पडतील नोटिफिकेशन तुम्हाला पहिले येतील. तर आणि अशी स्मोकी बिर्याणी कोणाला आवडती त्यांनी कमेंटमध्ये लवकर मेन्शन करा. कोणाला कशी आवडते, कोणाला हैदराबादी, कोणाला लखनवी, बरेचशा बिर्याणीचे प्रकार आहेत. तर कोणाची फेवरेट कोणती त्यांनी कमेंटमध्ये लवकर हजेरी लावा पटकन. तर इथं आपण केली हैदराबादी दम बिर्याणी. तर मस्त अशी बिर्याणी झालेली आहे आपली. स्मोक पण छान बसलेला आहे आणि मस्त तुपाचा स्मोक दिला ना भारी वाटतं. आणि हे जे वरचं पाणी टाकले ना ते आपला मसाला नको वाया जायला म्हणून ते कढईत आपलं जे तांदूळ शिजलेलं पाणी होतं का तांदळाचं तेच पाणी मी करून टाकलेलं आहे. तर त्याच्यानंतर मस्त गॅसवरती तवा ठेवला आणि मस्त अर्ध्या तासासाठी आपल्या लो फ्लेमवरती आपली बिर्याणी मस्त दम घेऊन दिलेला आहे. तर मस्त अशी बिर्याणी झाली आणि बिर्याणी झाल्यानंतर बघा इथं स्मोक द्यायचं काम चाललेलं आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. बाकी भेटू नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या आणि मस्त आपले व्लॉग बघा आणि असेच हॅपी राहा. आणि एवढा वेळ देऊन आत्तापर्यंत व्लॉग बघितला तोही स्किप न करता, म्हणून धन्यवाद.